मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माई लेकरांचा. तुम्ही आता विचारायला आज ह्याने एवढी काय एनर्जी लावली आहे. तुम्हाला सांगतो, मला नेहमीच लावावी लागते. म्हणजे मी आज एनर्जी ड्रिंक पिऊन आलेलो आहे, 48 सूर्यनमस्कार घालून आलेलो आहे. का माहिती आहे? कारण ही जी सगळी बच्चे कंपनी आहे ना, त्यांची एनर्जी एवढी असते ना की मला सुद्धा तेवढी एनर्जी लावावी लागते, कारण ते कल्लाच तेवढे करतात. आजच्या भागामध्ये धमाल, मजा, मस्ती आणि तोच कल्ला करण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या मायलेकरांच्या जोड्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. खेळ सुरू करण्या अगोदर आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. दादू, तुझं नाव सांग बरं. चैतन्य नितीन सुतार. काय व्हायचं तुला मोठं झाल्यानंतर? कलेक्टर. कलेक्टर. ओके. सुपर हिरो कोण आहे तुझा? पुष्पराज. मैं झुकूंगा नहीं साला. अच्छा, साला कोणाला बोला रे? हा, कोणाला बोला साला? कलेक्टर व्हायचंय ना तुला? हा, मग सुपर हिरो कोण असायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, हे आपले सुपर हिरो असायला पाहिजेत. ओके. तुला काय व्हायचं मोठं झाल्यानंतर? पोलीस. पोलीस? ओ बापरे, मला काय करू नको हा तू बाबा. तुझा सुपर हिरो कोण आहे बाळा? माझे सुपर हिरो माझे आई बाबा आहेत. ओहो, ये बात है. दादू, तुझा सुपर हिरो कोण आहे? राम. प्रभू श्री राम. ओ हो, व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुठला विषय कठीण वाटतो तुला? गणित. पुस्तकाच्या पोटामध्ये दडले. गणित कठीण वाटतो? मला पण वाटायचं गणित कठीण. अधिक आणि वजाबाकीच्या शिवाय काही कळायचंच नाही मला. ओके, हरकत नाही, आपण शिकायचा. कठीण विषय सोपा करून घ्यायचा, त्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत घ्यायची. ओके. काय व्हायचं तुला मोठं झाल्यानंतर? सैनिक. सैनिक. ओहो, आर्मीत जायचंय तुला. व्हेरी गुड. बरं, आर्मीतच का जायचंय? देशाचे संरक्षण करण्यासाठी. चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आई, तुझा सुपर हिरो कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. हो हो हो, छत्रपती शिवाजी महाराज. व्हेरी गुड. ये बात आहे. दादू, तुझं नाव सांग. शौर्य प्रशांत सावंकी. हो हो, कसला आवाज आहे भारी एकदम. शौर्य. ओके. बरं, तुला कोण आवडते जास्त, आई की बाबा? दोघं पण. चल खरं सांग. दोघं पण. नाही, आई जास्त आवडते की बाबा? आई. हा, मग असं आहे. आई. बरं, आई का जास्त आवडते? ती मारत नाही. ते बाबा मारतात. हो, मारू दे, काही हरकत नाही. हा, ओके. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर एक पांढऱ्या रंगाचा चौकोन दिसतोय. तुम्हाला प्रत्येकीला एक एक चेंडू देण्यात येणार आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो चेंडू बरोबर त्या चौकोनात टाकायचा आहे. ओके. पण चेंडू टाकायच्या आधी एक एक उखाणा मात्र घ्यायचा आहे. ज्या ताईचा चेंडू त्या चौकोनापासून सगळ्यांपेक्षा दूर असेल, लांब असेल, ती ताई या खेळातून बाद. म्हणजे अशी पहिली जोडी बाद होणार आहे. ताई, तू ये बरं इथे. हा, मस्त कॉमेडी उखाणा. हा, कॉमेडी नाही येत मला. येणार की, त्यात काय होते, घेऊन टाकायचं कॉमेडी. हा, हे बघ, काय माहिती ना, गंभीर असणार. प्रत्येक शब्द येतात ओठातून, अमितचं नाव येतं मात्र हृदयातून. हो, भाऊजींचं नाव अमित आहे की नाही? मी कसं ओळखलं? अमितचं नाव म्हटल्यावर अच्छा, हो का? बरं, ठीक आहे. बरं, 1 मिनिट, चेंडू इथे दे. अमित भाऊ, अमित भाऊ, अमित भाऊ, अमित भाऊ, अमित भाऊ. आणि आता चेंडू तोंड झाला पाहिजे, आता त्यातच गेलं पाहिजे. अमितचं नाव घेतलंय त्यामुळे. मग तिथं गेला पाहिजे. तुम्हाला टाकायचंय तिथं. हा, होऊन जाऊ दे. अमित भाऊ गेले लांब, एकदम लांब गेले एकदम. छान सुंदर उखाणा घ्यायचा आहे. कॉमेडी. कॉमेडी नाही येत. हा, कॉमेडी नाही येत. मी सांगतो, तू घेशील उखाणा? घेतले. हा, बरं, मी सांगतो, तुझं रिपीट करा. भाऊजींचं नाव काय? किरण. किरण. ठीक आहे, हरकत नाही. हा, चांदीच्या ताटात चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या गुलाबाच्या कळ्या आणि आमचे ह्यांचे दात म्हणजे. नको काय नको? नको नको. आणि आमचे दात म्हणजे. नाही, मी माझा घेते. हा, नको.
बोलली मला कॉमेडी हवाय म्हणून मी बोललो हा कॉमेडी घे. नाही कॉमेडी नको. कॉमेडी नको, कॉमेडी गंभीर कॉमेडी नको. हा ओके रेडी. समुद्राच्या तळाशी मोत्यांच्या राशी किरण रावांचं नाव घेते सख्या सोहळ्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी. ओ हो क्या बात है. हळदीचे दूध पिल्यावर वाढते इम्युनिटी पॉवर. प्रशांत रावांकडे आहे 20 एकर वावर. प्रशांत रावांकडे काय आहे? 20 एकर वावर. 20 एकर वावर. 20 एकर वावर आहे. हो 16 आहे तशी, हा? 4 वाढवली. ओके मस्त. सावकाश सावकाश. व्हेरी गुड. 4 एकर वाढवलेत. हा अरे हो हो व्हेरी गुड. ये बात. 1 - 1 0. 1 - 1 0. 1 - 1 0. नितीन इज माय हिरो. नितीन इज माय हिरो. नितीन भाऊ नशीब काढले तुम्ही. 16 सख्यांचा कार्यक्रम सुरू आहे बघ. त्याच्यामध्ये त्याचा तो जो निवेदन करतो ना तो पण तो हिरो कसा वाटतो? नाही माहित मला. हा तू कशाला विचारला मी प्रश्न? कशाला विचारला मी? ओके हे ठेवू नका. हा हे एडिट करा. अरे, लक्षात नाही आलो. लक्षात नाही आलं. आता आलंय का? हा मग तो नाही आवडत. आवडतं. छान छान. छान आहे. व्हेरी गुड. ओके आता तू त्यावर टाकू शकतेस. हा ये बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी आणि रावांचे नाव घेते 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांच्या कार्यक्रमाच्या वेळी. ओके व्हेरी गुड. एक छान उखाणा घ्यायचा कॉमेडी. हा कॉमेडी नाही. हा मग मी सांगित तसं घेशील. नको. घे ना. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. अलकेश रावांचे नाव घेते भाग्य मानू किती. ओहो व्हेरी गुड. आता बघूया तुझ्या भाग्यात किती हा चेंडू जवळ जातोय त्या चौकोनाच्या. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. शेवटचा चेंडू किंवा जो चेंडू त्या चौकोनापेक्षा सगळ्यांपेक्षा लांब आहे तो चेंडू आहे वेदांत आणि गीताताई यांचा. त्याच्यामुळे या खेळातून वेदांत आणि गीताताई तुम्ही बाद झालेला आहात. पझल. ओके व्हेरी गुड. आजची जोड्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे तो खेळ कसा खेळायचा सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या गोड आठवणींमध्ये. ताई, काय सांगशील तू माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हणले की पहिला माझा भाऊ येतो, पण आता तो नाही राहिला. 4 वर्ष झाला एक्सपिरियन्स झालाय. आमच्या दोघींच्या पाठची भाव होता. लग्न पण नव्हतं झालं त्याचं. एकच भाव होता. आई बाप पूर्ण असे आता खचलेत. ताई माफ कर पण काय झालं होतं? का जॉबला होता शिरवळला. एक्सपिरियन्स झाला जाताना. तो खूप माझ्यावर मनमिळाऊपणा वागायचा. माझ्या बहिणीला एवढं हे नाही करायचं, पण सारखा दिदी दिदी म्हणून सारखा माझ्याकडे यायचा. प्रत्येक गोष्ट मला सांगायचं. प्रत्येक बहिणीला किंवा माझ्या आई पप्पांना कधी सांगायचं नाही. वडिलांना आईला तो मला पहिला फोन करून सांगायचं. शेवटची भाऊबीज केली आणि साडे देऊन गेला. तो गेलाच, माघारीच आला नाही. खूप आठवण येते. मुले सारखे मामा मामा करतात, पण त्यांनी
फक्त एवढंच सांगेन की ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी घडतातच. हां, आणि त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. मला माहिती आहे की तुमच्या दुःखाचा डोंगर खूप मोठा आहे. सल्ले द्यायला सगळेजण देऊ शकतात, पण तुझ्या या दुःखामध्ये आम्ही सगळेच सहभागी आहोत आणि त्या दुःखातून बाहेर येण्याची एक ताकद तुम्हाला सगळ्यांना मिळो हीच मी स्वामींचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय सांगशील माहेरबद्दल ताई? माझ्या माहेरी भरपूर परिस्थिती लय परिस्थिती खराब होती, चांगली नव्हती. आणि मला 2 भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ तो आधी काम करायला लागला की आम्ही त्याच्या मागं पळायचो आणि तो काम करून आम्हाला म्हणजे काय लागलं असं शिक्षणासाठी तो बघायचा सगळं. मी 8वीत गेल्यानंतर तो 10वीत गेला आणि त्यांनी त्याचं शिक्षण बघून कष्ट करून माझं बघितलं सगळं. आणि माझा बारका भाऊ माझ्यासाठी बकरी वळत होता. तो 4थी नंतर तो बकरी वळायला म्हणजे त्यांचं मला इतकं वाईट वाटलं ना की माझं मलाच काय सांगावं ते सुचत नाही. आणि मोठ्या भावाने स्वतः काम करून आम्हाला शिकवलं आणि बारक्या भावाने आमच्या दोघांसाठी तो शाळा सोडून त्याने कष्ट केले. म्हणजे बकऱ्या मागं बकरी वळली त्याने. अच्छा. हा, म्हणजे तो आमच्यापेक्षा हुशार होता दोघांपेक्षा, तरी पण त्याने पण तुला शिकता यावं म्हणून त्याने शिक्षण सोडलं. त्याने शिक्षण सोडलं. पण ताई मग आज या माध्यमातून समजा दोन्ही भावांना तुला जर काय सांगावं असं वाटलं तर काय सांगशील? तुझ्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात असं आम्हाला वाटतं, म्हणून तू त्यांना जर काही सांगायचं झालं तर काय सांगशील? त्यांना काय सांगू शकते मी? ते त्यांच्या ह्यानं माझ्यापेक्षा ती इतकी हुशार आहेत की माझ्यासाठी ती स्वतः सावरलेले आहेत. मग त्यांना काय सांगायचं म्हटलं तर त्यांनी फक्त त्यांच्या प्रपंचामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहावं. माझी इच्छा तेवढी. ती चांगली असली तर मी चांगली. मी तर म्हणेन की अशी भावंड सगळ्यांना मिळवतात. ओके ताई, खूप छान वाटलं दोघींशी बोलून माहेरच्या आठवणींमध्ये जाऊन. आता आपण सुरू करूया खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. 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 तू चिखलातून चाललायस का? हा, पाऊस पडलाय म्हणून? नाही ना. हा दादू, खेळाचं नाव सांग. रेडी? कपा कप कपा कप कपा. आता हा खेळ कसा खेळायचा? तुमच्या समोर 2 स्ट्रॉ आहेत. काय करायचंय? हा, एका स्ट्रॉने अशा पद्धतीने कप उचलायचंय आणि या स्ट्रॉ मध्ये अडकवायचंय. ओके, पुन्हा दुसरा घ्यायचंय. ओके, असे उचलायचे. दोघे 2 मिनिटाची वेळ आहे. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त कप गोळा करायचे. 1 2 3. व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. तो पुढचं बघून तिकडे त्यांच्याकडे बघतोय. त्याच्याकडे बघ. त्यांच्याकडे बघतोय. हा, आणि वेळ संपत आलेली आहे. व्हेरी गुड. वेळ संपत आलेली आहे. 2 मिनिटं वेळची मर्यादा. 2 मिनिटं आलेली आहे. संपत आलेली आहे. हा, मागे एवढ्या बाया किटकिट 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 करतात ताई. हा, ओके, व्हेरी गुड. ओके, शेवटची 10 सेकंद. बस, वेळ संपलेली आहे. इथे एक कप मोजू दे मला. 1 2 8 कप गोळा केलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 10 11 कप गोळा केलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या. 16 17 18 19 17 18. ये बात. 10 11 आणि 12. व्हेरी गुड. अशा पद्धतीने 3 जोड्या या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये आणि 2 जोड्या बाद झालेल्या आहेत.
स्पीड अप. स्पीड अप. ओके. फ्लाइंग डिस्क. ओके, व्हेरी गुड. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी अर्थातच सुरू करूया आपला अत्यंत मजेशीर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आज या सगळ्या मुलांना विषय मी दिला होता, मी गायब झालो तर. सगळ्यांनी पत्र लिहिली, पण त्यातल्या 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे आणि त्या 2 पत्राचं आपण इथे वाचन करणार आहे. मी गायब झाले तर शाळेत जाऊन मित्रमैत्रिणींना अभ्यास करण्यात मदत करेन. मित्रमैत्रिणींना आवडत्या वस्तू आणून देईन. मी खूप मज्जा मस्ती करेन. मला हव्या आहेत त्या वस्तू घेऊन येईल. आई वडिलांना खूप मदत करेल. धन्यवाद. यास तिने तिची कल्पनाशक्ती वापरून तिचे विचार तिने मांडलेले आहेत पत्रामध्ये. ते ऐकताना तुला कसं वाटत होतं? खूप छान वाटलं. ओके. आणि आपली या नवीन पिढीला हे पत्र, असे एकमेकांसोबत बोलणे, हे आतापर्यंत काही म्हणजे जमत होतं आणि करत नाही ती मुलं फक्त मोबाईल याच्यामध्येच दंग असतात ती. पण या तुमच्या कार्यक्रमामार्फत त्यांना लिहिण्याचा, बोलण्याचा, खेळण्याचा ह्याचा तरी त्यांना खूप उपयोग झाला, खूप फायदा झाला. त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू. खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून आणि पत्र ऐकून सुद्धा. आता पण या दादूचं पत्र ऐकूया. मी गायब झालो तर सगळीकडे जाऊन मला पाहिजे त्या वस्तू घेऊन येईन. गरीब लोकांना मदत करीन. मला आवडणाऱ्या खेळासाठी प्रत्येक वस्तू घेऊन येईल आणि आई वडिलांना काय पाहिजे ते सर्व आणून देईन. खूप मस्ती करेन. डोंगरावरती जाऊन करवंद घेऊन येईन. झाडावर चढून आंबे काढून आणील. माझ्या मित्राला त्याच्या आवडत्या गोष्टी आणील आणि माझ्या मनासारखं जगेन. हो, मनासारखं जगेन. तुझ्या म्हणजे नक्की काय करणार आहेस? तुझ्या मनासारखं जगेन म्हणजे काय काय करायचंय तुला? म्हणजे मी कुठं बी खेळू शकतो, कुठं बी ही खाऊ शकतो. अच्छा. परत कोणाच्या बी आंब्याच्या झाडावरनं ही झाड ही आंबा आणू शकतो. आंबे आणू शकतोस. ओके, व्हेरी गुड. म्हणून तुला गायब व्हायला आवडेल. अच्छा, व्हेरी गुड. खूप छान दादा, खूप छान पत्र लिहिलेलं आहेस. मला असं वाटतं की हे पत्र ऐकून तुम्हाला सुद्धा खूप मजा आली असेल ना. आता ह्याच्यापेक्षा दुप्पट मजा आपल्या शेवटच्या खेळामध्ये येणार आहेत आणि उत्सुकता सुद्धा तुमची वाढलेली असणार की कोण होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. तेव्हा जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळाचं नाव आहे बाटली सटॅक फुगा फटॅक. तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर बाटली आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे आणि फुगे ठेवलेले आहेत. ओके, काय करायचंय? 1 2 3 म्हटल्यानंतर मुलांनी काय करायचंय, ही बाटली फ्लिप करायची, ही अशी, आणि अशी करून ही बाटली उभी करायची. उभी केल्यानंतर आईने फुगा फुगवायला घ्यायचे, त्याला व्यवस्थित गाठ भरायचे आणि तो फुगा फोडायचे. फुगा फुटल्यानंतरच पुन्हा ही बाटली फ्लिप करायला घ्यायची. अशा पद्धतीने 3 फुगे फुटले पाहिजेत फुगवून. ओके, आणि ज्या जोडीचे सगळेच्या सगळे 3 फुगे फुटतील अशा पद्धतीने ती असणार आहे विजेती जोडी आणि अर्थातच असणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, दोन हात लावायचे नाहीत, एकच हात. हां, ओके, शाबाश. फुगा फुडायला घ्यायचंय. लवकर ताई. हां, शाबाश, व्हेरी गुड. हां, लवकर. अरे खाली कुठं टाकतेस? लवकर. हां, फुगा फुगवायला घे. अजून एवढंच कसा? हां, ओके. हां, ओके. हां, व्हेरी गुड. गाठ मारायचे व्यवस्थित. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई फुगवायला घे लवकर. ताई लवकर फुगवायला घे. हां, ओके. हां, शाबाश. हां, आज तरी बाटली उभी कर. ओके. हां, शाबाश. व्हेरी गुड. व्हेरी गुड. फुगा फुगव. फुगा फुगव. पुन्हा खेचून घेत यास हवा. ओके, व्हेरी गुड. अरे बापरे.
हा ताई लवकर लवकर. ए पाटे काय लवकर लवकर. नाही झालं तो. हा झालंय हा नंतर फुगा फुगायला घे. हा तर बाय अजून एक आहे. हा आता बघा तुम्ही गाठच व्यवस्थित मारत नाहीत. ओके व्हेरी गुड. हात वरती करायचे. तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे शीतलताई आणि चैतन्य यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हॅरी पॉटर बॅग. ओके हॅरी पॉटर बॅग. उपविजेती जोडी ठरलेली आहे दुर्वा आणि किमयाताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुला मिळते उपविजेती झाल्यामुळे तुला मिळते सन मराठीकडून तुझा खास हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. मिनी बॅग. ओके आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे आरुष आणि आरतीताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. व्हेरी गुड. खूप छान. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं या. पहिल्यांदाच असे बक्षीस भेटल्यावर म्हणजे एकदम आनंद होतो या. कधीच पहिल्यांदा हे पहिलंच बक्षीस आहे मला ते भेटलंय. आज मायक्रोवेव्ह मिळालेला आहे तुला. ताई तुला काय येते? आज तू हुकुमाची राणी झालीस तर काय हुकूम सोडावं असं वाटतं? हल्ली खूप उष्णता खूप वाढलेली आहे त्यामुळे जंगल तोड ही थांबवली पाहिजे. या सगळ्यांनी एक तरी झाड लावलं पाहिजे. किमान पुढच्या येणाऱ्या पिढीला तरी सुरक्षित राहण्यासाठी गरजेचं आहे. वा ताई खूप महत्वाचा तो हुकूम इथे सोडलेला आहेस आणि मला असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे. ताई खूप छान आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. दादू ठरलेला आहे हुकुमाचा राजपुत्र आणि त्याला मिळतोय के. कसं वाटतंय दादू तुला? चांगलं. केप मिळालेला आहे. राजपुत्र झालेला आहे. मग आता अजून काय हवंय? काय नाही. काय नाही सगळं आहे तुझ्याकडे. मामाकडून काय नको? काही नको पाहिजे. काय? घेऊन काय तरी. काहीतरी पाहिजे. मग काय देऊ? सायकल चालेल? हो काय? अरे तुझ्याच हक्काची आहे ती. घेऊन जा बिंदास सायकल जा. तुला कशी वाटली सायकल? छान वाटतं. मस्त आहे की नाही? वा खूप छान. ताई पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुमच्या दोघांबरोबर काढणार आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमची धुरंधर जोडी ठरलेली आहे. पण ताई तू जो हुकूम सोडलायस तो खरंच इतका महत्त्वाचा आणि छान आहे ना. मला असं वाटतं उष्णतेचा दाह इतका वाढलाय की कदाचित भविष्यात याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एक तरी झाड हे लावलंच पाहिजे. मंडळी भेटूया पुढच्या भागात एका नव्या धुरंधर जोडीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.